नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे गडसिंगी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी भव्य दिव्य एक आदित एक बैल मैदान आहे हनुमान जयंती निमित्त गडसिंगीकरांचं. आणि हे मैदान पिंगळी फाटीवरती आहे. पिंगळी फाटी आपल्याला माहिती मध्यंतरी गेल्या वर्षी मैदान पण झाले आणि बिनजोडचे मैदान झालं. त्याच मैदानावरती या ठिकाणी गडसिंगीकरांचं आदत बैल मैदान आहे. एकंदरीत जाणून नियोजन कसं आहे, पहिल्याच वर्षी नियोजन आहे. फाटी वगैरे पल्ला वगैरे किती ठेवला आहे. यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आहेत या ठिकाणी. आप्पा गाडगे सुद्धा आहेत, विठ्ठल बालाजी बाकीचे गावातील सहकारी. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. काय सांगाल, यंदा नियोजन केलेलं आहे मैदानाचं, कसं नियोजन आहे वर्षी? नियोजन यात्रेनिमित्त पहिल्यांदाच केलेलं आहे. पहिलं वर्ष आहे. बर. आपली फाटी गावात जागा नव्हती, त्यासाठी पिंगळी फाटीवर मैदान घेतलेलं आहे. बर. तर फाटीचा पल्ला 800 फूट आहे. हा. इकडून पिंगळीवरून आला तरी पण चालते, आमच्या गावावरून आला तरी चालते. बऱ्यापैकी मला वाटतं 80% बैलगाडी मालकांना पिंगळीतून यायला लागणार आहे. कारण इकडचा फक्त कुठला आपले गडसिंगीमध्ये मधली येणारच आंधळी वगैरे आली मला तरच, बाकीचे दहिवडी मार्गे किंवा ओडूज किंवा सातारा मार्गे येणार इकडून पिंगळीतून यायला लागणार आहे. मित्रांनो, पिंगळी फाटी माहिती आहे, रानवराडीचा पल्ला 800 फूट ठेवलेला आहे. आजूबाजूला आता पुढे माळच आपल्याला माहिती. फक्त एक माझी विनंती आहे इथं आल्या की डांबराच्या खालच्या बाजूला जी घरं आहेत किंवा क्षेत्र आहे तिथे फक्त आपली बैलांना बांधू नका. पुढच्या बाजूला माळरान आहे, झाड वगैरे आहेत वरच्या बाजूला, त्या ठिकाणी बांधा. कारण त्यांनी यात्रा कमिटीने सांगितलेलं आहे की इकडे बैल वगैरे बांधून देऊ नका. त्यामुळं मी अगोदर सुरुवातीला सांगितलं की जेणेकरून आपल्यामुळे कोणालाही त्रास नको आसपास. कारण ही फाटी आहे पिंगळीची आणि हे गडसिंगीचे आहेत. फक्त त्यांचं रान असल्यामुळे पिंगळी फाटी घेतलेली आहे, त्यामुळे त्यांनाही सहकार्य करा. आता मैदानाकडे येतो. पण आता हे झालं आपलं फाटीचा पल्ला वगैरे झालेला आहे. मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार. तर मैदानात आता ओळख वशिला गावची गाडी पाहुणा रावळा नाही, पाहुणा रावळा घरी इथं नाही. कारण आता गावातली बैल चांगली नाही, गावातली बैल असली तरी तसलं काय, तर गावातली असली तरी नियमानुसार सगळं होणार. जिथं निघाल तिथं पाहणार, जिथं निघाल तिथंच पाळणार आम्ही. नक्कीच. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल, ऑनलाईन नोंद कधीपासून चालू? ऑनलाईन नोंद चालूच आहे. बैलगाडी मालकांना एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. बर. 1 तारखेपासून नोंद चालू झालेली आहे. बर. 6 तारखेपर्यंत आदल्या दिवशी संध्याकाळी लॉट निघणार. 6 तारखेला संध्याकाळी लॉट निघणार. मैदानात काय नोंद घेणार नाही. बघा, बैलगाडी मालकांना लक्ष द्या. गडसिंगी आदत बैल मैदान 7 एप्रिल आहे आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली 1 तारखेपासून. आज तारीख आहे 3. या ठिकाणी माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, लवकरात लवकर आदत बैल मैदान गडसिंगी या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ गडसिंगीकरांना सहकार्य करा. पहिलेच वर्ष आहे. बरं, गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी देणार का? गाडी किती झाली, 10 गट झालं तरी बक्षीस आहे तेवढं देण्यात. रितसर दिलं जाणार. रितसर काय आपल्या मैदानाची बक्षीस रूपरेषा काय काय? प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, 3 नंबरचं बक्षीस 21,000 रुपये, 4 नंबरचं बक्षीस 10,000 रुपये, 5 नंबरचं बक्षीस 7,000 रुपये आणि 6 नंबरचं बक्षीस 5,000 रुपये. असं आहे. 6 बक्षीस आहेत का? 7 बक्षीस आहे. 7 म्हणजे 7 5,000. 7 5 गाड्या जरी जास्त जरी झाल्या तरी बक्षीस वाढवायला आणि कमी जरी आल्या तरी रितसर. बघा मित्रांनो, क्वार्टर फायनल आहे का? क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे. क्वार्टर फायनल प्रत्येकी 2,000 रुपये आणि 2 ढाली. मेगाला पण 2 ढाली आहेत आणि 1,000 रुपये. बघा मित्रांनो, चांगलं नियोजन आहे. पहिलेच वर्ष आहे. कारण आता बैलगाडी मालकच आहेत प्रत्येक मैदानात असतात. त्यांनी या ठिकाणी कुठेतरी बैलगाडी मालकांना गुलाल भेटावा या अनुषंगानं फायनलच्या 7 बैलगाडी मालकांना जी बक्षीस दिली ती त्याच्यासोबत 2 डाली असतात. 2 क्वार्टर फायनल प्रत्येकी 2,000 आणि 2 डाली आणि मेगा फायनलला 1,000 रुपये आणि 2 डाली. असं आदत बैलाचं सुंदर असं नियोजन आहे पहिल्या वर्षातलं गडसिंगीकरांचं. माझी बैलगाडी मालकांना ते मोठ्या संख्येने उपस्थित या गडसिंगीकरांच्या आदत बैल मैदान शोभाडवा. बरं, काय सांगाल बैलगाडी मालकांना, आता तुम्ही तुमच्या काही यात्रा कमिटीच्या वतीने काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना एकच की म्हणजे इथं आलं तर दुसऱ्या शेतकऱ्यांना त्रास होणार, कारण की आम्ही आमच्या गाव सोडून दुसऱ्यांच्या गावात, बरोबर, म्हणजे जेणेकरून त्यांनी परत आम्हाला म्हणणार की बाबा काय आमचं नुकसान झालं. एवढंच विषय आहे फक्त. बैलगाडी मालकांना आम्ही सर त्यांना सहकार्य करणारच आहे, त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं, एवढाच विषय. माझी बैलगाडी मालकांना विनंती, मी सुरुवातीलाच सांगितलं मुलाखतीच्या की डांबराच्या पलीकडे जे शेत आहे किंवा काही लोक घर आहेत आणि क्षेत्र पण आहे, शेती आहे, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. आणि बऱ्यापैकी बघतो बैलगाडी मालक आपण बऱ्याचशा ठिकाणी आता फाट्यांचे प्रॉब्लेम येतात, कारण काही ठिकाणी फाट्या आहेत, परंतु आता शेवटी कसं असतं, गावचं मैदान म्हणलं की इच्छा असते गावच्याच फाटी व्हावं. परंतु आता गडसिंगीकरांना तिथं रान नाही, क्षेत्र नसल्यामुळे त्यांनी पिंगळीच्या फाटीवरती मैदान घेतले. त्यांना पिंगळीतल्या म्हणजे ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलेली विनंती आहे की तुमच्यामुळे मैदान घ्या, फक्त तुमच्यामुळे कोणाला त्रास नको. त्यामुळे माझी विनंती आहे, ज्यावेळेस आपण पिंगळी मैदान होते त्या समोरच्या पुढच्या बाजूला भरपूर माळरान आहे,
व्यवस्थित आपल्या तिथं गाड्या बैलांना उतरावा, तिथं बांधा. आपल्यामुळे आजूबाजूला कुठल्या शेतकऱ्याला त्रास होईल. पुढं काय आणि- अडचण नाही, काय नाही, पुढं कुठं विहीर नाही, खड्डा हो. नाही, कुठं काय नाही. रान सगळं सगळ्याला व्यवस्थित माहिती मित्रांनो. फक्त डाव्या साईडला डांबर चालू होतो. हा. टोटल फाट्या किती आहेत आपल्या? 9 तास आहे टोटल 9. 9 तास आहेत मित्रांनो. आणि ज्यावेळेस गाड्यांची नोंद त्यावेळेस गट काढले जाणार आहेत. कसं कसं नोंद, किती गट पळणार आहेत. फक्त माझी आत्ता विनंती आहे, ऑनलाईन नोंद चालू आहे. लवकरात लवकर आज तारीख आहे 3, 4, 5 आणि 6. 4 दिवसामध्ये ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ गडसिंदीकरांना सहकार्य करा. बरं काय सांगाल अजून बैलगाडी मालकांना? तुम्ही पहिलंच वर्ष घेतलेलं आहे. पहिलंच वर्ष घेतलेलं आहे. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी यावं आणि आम्हाला सहकार्य करावं, एवढं पहिलंच वर्ष आहे आमचं देखील. नक्कीच. आणि हे जरी मैदान व्यवस्थित पार पडलं तरी आम्ही आणखीन मैदान भरवणार आमच्या गावाची. म्हणजे पुढच्या वर्षीपासून परंपरा चालू आहे. परंपरा चालू, आणखीन बक्षिसात पण वाढ होणार. त्याचं काय नक्कीच मित्रांनो, पहिलंच वर्ष असल्यामुळे छोटस बक्षीस म्हणजे आपलं 51,000 यात्रेचं मैदान आहे. गाव पण काय लय मोठं नाही असं गाव पण बाबा, छोटंच गाव. हा की पण तरी पण त्यांनी सांगितलं जर चांगला प्रतिसाद, चांगलं मैदान पार पडलं, गाडी कमी जास्त होत्या, तर मैदान हे व्यवस्थित झालं तर यात्रा कमिटीला समाधान वाटतं की बाबा आपण म्हणतो आपण गेलो बाबा गडसिंदीला पळा गेलो किंवा अमुक अमुक मैदानाला पळा गेलो, मैदान एकदम रितसर पारदर्शी झालं, पुढच्या वर्षी आपण इथंच खेळायचं असं बैलगाडी मालकाने वाटलं पाहिजे. यात्रा कमिटीला समाधान वाटलं पाहिजे बाबा आपण पहिल्या वर्षी मैदान घेतलं, चांगलं पार पडलं. बरं बाकी नियम वगैरे संघटनेचे नियम सगळे निकाल वगैरे आपले असणार. बैलगाडी मालकांचा विचार करूनच 3 फायनल ठेवलेला आहे. बरोबर फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल. बरोबर. असे 3 कोण आला तरी 7 नाराज नाही 21 होणार. नक्की जे नाराज होणारच नाही, कारण गुलालाची सगळ्यांनी इच्छा असते. प्रत्येकी ढालीवरनं आता बघतो आपण की भांडण होतं असं म्हणून प्रत्येकी 2-2 ढाली आहेत. नक्कीच प्रत्येकी मित्रांनो. 2-2 ढाली आहेत. मेगाला देखील 2, क्वार्टरला देखील 2 आणि फायनल फायनलला देखील प्रत्येकी 2-2 ढाली आहेत. मित्रांनो बघा आता 7 फायनल, 7 क्वार्टर आणि 7 मेगा म्हणजे 21 आणि 21 दुने 42 बैलगाडी मालक बैल या ठिकाणी गुलालात आणि 42 जणांना मानाची झाली असणार यात्रेच्या. असं एक चांगलं नियोजन आहे. फक्त माझी बैलगाडी मालकाने ते लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. बरं काय सांगाल जायचं आता बैलगाडी मालकाला काय आव्हान कराल यात्रा कमिटी ग्रामस्थ म्हणून? लवकरच नोंद करून घ्यावी, नाहीतर काय 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 करतात बघा अखेरी, कारण परत पावत्या राहिल्या नाहीत, काय झालं नाही, एखाद्याला चान्स मिळत नाही. बरोबर. त्यासाठी आपलं लवकर त्यांनी नोंद करून घ्यावी. मेन आपल्या या बैलगाडी ह्याचा जे फॉर्म्युला आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आदत वासरांना आपण ही करून पहिल्याच वेळेस मैदान भरवलेलं आहे. बर प्रत्येक आपल्या जी भागातली आदत बैल आहेत त्यांना चान्स मिळावा ही यात्रा कमिटीची बरोबर. म्हणजे कोणतं सर्वसामान्य उजेडात यावं आपला हा. गुलाला गावसा कोणाला जी तरी. लहानातल्या लहान गरीब मालकाला सुद्धा वाटतं की आपला कोण काहीतरी करेल. बरोबर ह्या नियमाच्या आधारे आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे की मैदान प्रत्येक आपण जी आपला आदत खोंड आहे ते नक्कीच. हे मैदान एकदम आपलं रितसर पारदर्शी हो, करायचं पहिलं वर्ष आहे. हो. बघा बैलगाडी मालकांना विनंती, फाटी जर आपण सुरुवातीला व्हिडिओ बघितलाय, फाटी सगळ्यांना माहिती आहे, पिंगळीकरांची फाटी रानउराटीचा आहे, पल्ला खाल्लं पण सोडलेलं आहे, वरनं पुढं तर माळच आहे. आणि काय मला आजूबाजूला काय जाणवलं तांत्रिक ते आम्ही या ठिकाणी यात्रा कमिटी सांगितलेलं आहे, ते या ठिकाणी मैदानाच्या अगोदर व्यवस्थित करून घेतील. पल्ला 800 फूट आहे, आता अंतर 13 साधारणतः 14 फुटापर्यंत अंतर आहे, 13-14 फूट. फाटी पळायला चांगले आहे, रान पण काटण्याचं आहे पळायला. 800 फूट पल्ला आहे, पुढं मालरान आहे, आजूबाजूला काय अडचण नाही. फक्त माझी बैलगाडी मालकांना जायचं विनंती, लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान गडसिंदी या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गडसिंदीकरांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळमामांच्या नावानं चांगलं.